झाड कोसळून मीरा भाईंदरमधील राहुल पाटीलचा मृत्यू झालाय। यंदा पाऊस सुरू झाल्याच्या 2च दिवसात सर्वाधिक झाड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत। कुणाच्या कारभारामुळे झाडांची मुळं कमकुवत झालीत असाही प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय। पाहूया हा रिपोर्ट। मुंबईतल्या मीरा भाईंदरमध्ये झाड कोसळून जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झालाय। मीरा भाईंदरच्या राई गावात धावत्या दुचाकीवर नारळाचं झाड कोसळून 35 वर्षीय राहुल पाटील जखमी झाला होता। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। त्याच्या 1 दिवस आधी चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळलं आणि 11 वर्षीय विहान श्रीवास्तव या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला, तर इतर 4 लहान मुलं जखमी झाले। कोसळलेल्या झाडाबद्दल अनेक महिने आधी महापालिकेला सतर्कही करण्यात आलं होतं, मात्र तरीही ढिम्म महापालिका झोपून राहिली, ज्यामुळे एकुलत्या एक लेकराचा जीव गेला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी साकीनाक्यामध्ये मॅनहोलचं झाकण उघडं राहिल्यानं त्यामध्ये पडून असलम शेख या वृद्ध व्यक्तीचा जीव गेला। तिकडे चिपळूणमध्ये परशुराम घाट धोकादायक बनलाय। पावसामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा मार्ग खचल्यामुळे कामाच्या दर्जावर सवाल होऊ लागलेत। एकीकडे पायऱ्यांवरचं कॉन्क्रीट चॅनल तुटलंय। मोठा पैसा खर्च करून बांधलेली गॅबियन भिंतीच्या पायाखालची माती सरकली आहे। त्यामुळे लोकांच्या सुरक्षेसाठी पाण्यासारखा पैसा खर्चून बांधकाम झालं की लोकांचे जीव धोक्यात टाकण्यासाठी, अशी शंका लोक व्यक्त करू लागलेत। कॉन्क्रीटचा तुटलेला भाग कोसळल्यास पेढे गावाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे तुटलेला धोकादायक भाग तातडीने हटवणं गरजेचं आहे। रत्नागिरी सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटातही परिस्थिती बिकट आहे। मुसळधार पावसामुळे घाटातील काही ठिकाणी संरक्षक भिंती कोसळल्यात, तर काही ठिकाणी भिंतींचा पाया खचलाय। मी उभा आहे कुंभार्ली घाटामध्ये आणि माझ्या समोर हे बॅरल लावलेले आहेत, म्हणजे ही प्रशासनानं संरक्षक भिंत उभारलेली आहे। खूप लांबवरून येणारे पर्यटक अतिशय जीव मुठीत घेऊन प्रवास करतात आणि या ठिकाणी त्यांचा अपघात होऊ शकतो, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मुसळधार पावसाचा कुंभार्ली घाटाला अक्षरशः तडाखा बसलाय। 3 ठिकाणी अशा पद्धतीनं संरक्षक भिंती कोसळल्या आहेत आणि हा प्रवास धोकादायक झालाय। आपण ह्या दृश्यामधून पाहू शकतोय की किती धोकादायक परिस्थिती या घाटामध्ये निर्माण झालेली आहे। मुंबईमध्ये काल मॅनहोलमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू होऊनही सायनच्या प्रतीक्षानगरमध्ये मॅनहोलची झाकणं अर्धवटपणे लावण्यात आली होती। पाण्याचा निचरा होण्यासाठी ही झाकणं उघडली होती, मात्र त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षेची काळजी घेतलेली नव्हती। मुंबईमध्ये तब्बल 4446 मॅनहोल सुरक्षा जाळी विना आहेत। हे कालच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितलं होतं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।